नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 धडा 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याचा स्वाध्यायामधील पहिले 3 प्रश्न पाहिले होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आज आपण पाहणार आहोत. बघा, चौथा प्रश्न आहे, दिलेल्या अणुअंकाच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, त्यांनी 5 मूलद्रव्ये दिलेत आणि यांच्यापैकी दिलेल्या तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य कोणती? तर लिथियम, सिलिकॉन, हेलियम, सोडियम आणि फॉस्फरस. आधी त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहून घ्यायचे. इलेक्ट्रॉन स्वरूपण लिथियमचा अणुअंक आहे 3, म्हणजे पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि उरलेले पुढच्या कवचामध्ये 1. सिलिकॉन 14, पहिल्यामध्ये 2, नंतर दुसऱ्यामध्ये 8. 8पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन हे दुसऱ्यापासून पुढच्या कवचांमध्ये बसत नाहीत. 8, मग त्यापासून उरले किती? 4, उरलेले पुढच्या कवचात. असे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण लिहितो. 2, 8, 4. हेलियम 2, म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण सुद्धा 2. सोडियम 11, 2, 8, 10, उरलेला 1 पुढच्या ह्याच्यात. नंतर फॉस्फरस 15, 2, 8, 5. आता तिसऱ्या आवर्तामधील मूलद्रव्य म्हणजेच काय? ज्या मूलद्रव्यांमध्ये 3 कवच येतात. तर याच्यामध्ये कवच किती आहेत? 3 आहेत. याच्यामध्ये सुद्धा 3 आहेत आणि इकडे पण 3 आहेत. म्हणजे सिलिकॉन, सोडियम आणि फॉस्फरस हे तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य आहेत. ज्या मूलद्रव्यांमधील कवचांची संख्या 3 असते ते तिसऱ्या आवर्तामध्ये, म्हणजे त्यांच्यात जेवढा आवर्त क्रमांक असतो तेवढ्या त्यामध्ये कवचांची संख्या असते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्य कोणती? त्याने मूलद्रव्य दिलेत. हायड्रोजन, त्याचा अणुअंक आहे 1, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण येईल 1. नायट्रोजन अणुअंक 7, म्हणजे 2,5. कॅल्शियम 20, 2, 8, 8 आणि उरलेले 2 बाहेरच्या कवचात. त्यानंतर सल्फर 16, 2 आणि 8, 10 आणि उरलेले 6 पुढच्या कवचात. बेरिलियम 4, 2,2 आणि अर्गॉन 18, 2, 8 झाले 10 आणि उरलेले 8 पुढच्या कवचात. आता दुसऱ्या गणातील मूलद्रव्य म्हणजेच काय? ज्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन मला पाहिजेत. आता ते कोणाचे आहेत? तर बघा, कॅल्शियमच्या बाह्यतम कवचात 2 आहेत आणि बेरिलियमच्या पण बाह्यतम कवचात 2 आहेत. म्हणजे कॅल्शियम आणि बेरिलियम हे दुसऱ्या गणातील मूलद्रव्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य कोणते? आता यांनी कोणते मूलद्रव्य दिले? तर नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन आणि ॲल्युमिनियम. नायट्रोजनचा अणुअंक 7, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2,5. कार्बन 6, 2, उरलेले 4 पुढच्या कवचात. ऑक्सिजन 8, 2,6. बोरॉन 5, 2,3 आणि ॲल्युमिनियम 13, म्हणजे 2 आणि 8, 10 आणि उरलेले 3 पुढच्या कवचात. आता विद्युत ऋण मूलद्रव्य म्हणजेच काय? ज्या मूलद्रव्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी सगळ्यात कमीत कमी मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉनची गरज असते. आता बघा, यांच्या बाह्यतम कवचामध्ये कोणाच्या सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन आहेत? याच्या 5, 4, 6, 3 आणि 3. याच्या काय आहेत? सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच याला कमी इलेक्ट्रॉनची गरज आहे अष्टक पूर्ण करण्यासाठी. म्हणजे याला फक्त जर 2 इलेक्ट्रॉन मिळाले तर याचा अष्टक पूर्ण होईल. म्हणजेच ज्या मूलद्रव्याला सगळ्यात कमीत कमी इलेक्ट्रॉन हे अष्टक पूर्ण करण्यासाठी लागतात त्याची विद्युत ऋणता सगळ्यात जास्त असते. म्हणजेच ऑक्सिजन हा काय झाला? सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत धन मूलद्रव्य कोणता? विद्युत धन मूलद्रव्य म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती ज्याची सगळ्यात जास्त आहे. तर बघा, मूलद्रव्य दिलेत त्यांनी. बेरिलियम 4, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2,2. कार्बन 6, 2,4. ऑक्सिजन 8, 2,6. बोरॉन 5, 2,3 आणि ॲल्युमिनियम 13, 2, 8, 3. आता बघा अष्टक पूर्ण करण्यासाठी कोणाचं अष्टक पूर्ण आहे? तर या ॲल्युमिनियमचंच फक्त दुसऱ्या कवचामध्ये अष्टक पूर्ण आहे. बाकीचे जे मूलद्रव्य आहेत त्यांना अष्टक पूर्ण करण्यासाठी गरज आहे दुसऱ्या मूलद्रव्याची. म्हणजे हे दुसऱ्या कुठल्याच मूलद्रव्याला इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. म्हणजे हे विद्युत धन मूलद्रव्य होऊच शकत नाही. ॲल्युमिनियमचं दुसऱ्या कवचामध्ये अष्टक पूर्ण झाले, मग त्याने जर हे 3 इलेक्ट्रॉन कोणाला तरी दिले म्हणजे त्याचे हे अष्टक पूर्ण होईल. याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण होईल म्हणजे 2 आणि
8 म्हणजेच तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो. म्हणजेच हा काय झाला, सर्वाधिक विद्युत धन मूलद्रव्य झाला ॲल्युमिनियम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता? यांनी दिलेत मूलद्रव्य सोडियम 11 म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 1, फॉस्फरस 15 2 8 10 झाले, उरलेले 5 पुढच्या कवचात, क्लोरीन 17 2 8 7, सिलिकॉन 14 इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 4, मॅग्नेशियम 12 इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 + 8 10 आणि उरलेले 2 पुढच्या कवचात. तर यामध्ये सर्वाधिक आकारमान म्हणजेच काय, ज्या मूलद्रव्याची अणुत्रिज्या सगळ्यात जास्त त्या मूलद्रव्याचं आकारमान जास्त. या ठिकाणी सोडियम या मूलद्रव्याची अणुत्रिज्या ही सगळ्यात जास्त आहे. का? कारण त्याच्या बाह्यतम कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे. तो इलेक्ट्रॉन देऊन टाकला की त्याचा अष्टक पूर्ण होतंय, म्हणजेच याची अणुत्रिज्या ही सगळ्यात कमी आहे बाकीच्यांपेक्षा. म्हणून हा का आहे, याचा आकारमान सुद्धा काय झालं, जास्त झालं. पुढचा प्रश्न आहे, यांच्यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणू कोणता? आता कुठले मूलद्रव्य दिलेत? पोटॅशियम अणू अंक 19 म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण झालं 2 8 10 झाले, पुढचे 8 18 आणि उरलेला एक शेवटच्या कवचात. लिथियम 3 2,1, सोडियम 11 2 8 1 आणि बेरिलियम 4 2,2. आता यापैकी सगळ्यात कमी अणुत्रिज्या कोणाची आहे? तर बेरिलियमची आहे. का? कारण बेरिलियमच्या केंद्रकामध्ये असलेला धनप्रभार हा सगळ्यात जास्त आहे आणि तो धनप्रभार त्याच्या बाह्यतम कवचाला स्वतःकडे आकर्षित करतो आणि म्हणून त्याची अणुत्रिज्या का आहे, तर कमी आहे. पुढचा प्रश्न आहे, यांच्यापैकी सर्वाधिक धातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते? मूलद्रव्य कुठले दिलेत? ॲल्युमिनियम 13 म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण झालं 2 8 3, सिलिकॉन 14 2 8 4, सोडियम 11 म्हणजे 2 8 आणि उरलेला एक शेवटच्या कवचात, मॅग्नेशियम 12 2 8 2, सल्फर 16 2 8 10 झाले आणि उरलेले 6 शेवटच्या कवचात. याच्यामध्ये धातू गुणधर्म म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती म्हणजेच विद्युत धनता ती कोणाची आहे, तर कोणाच्या बाह्यतम कवचात सगळ्यात कमी. आता यांचं सगळ्यांचं दुसऱ्या कवचामध्ये अष्टक पूर्ण झाले, म्हणजेच हे आपले इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ शकतात. पण कधी जर कमी असले तर, आता यातील शेवटच्या कवचामध्ये कोणाचे सगळ्यात कमी इलेक्ट्रॉन आहेत, तर सोडियमचे 1 आहे. म्हणजे हा 1 जर त्यांनी दुसऱ्या कोणाला दिला तर त्याचं अष्टक पूर्ण होऊ शकतं, बरोबर. म्हणून यापैकी सोडियम हा का आहे, सगळ्यात जास्त धातू गुणधर्म, याची विद्युत धनता जास्त. सगळ्यात धातू गुणधर्म म्हणजेच काय, त्या मूलद्रव्याची विद्युत धनता. ज्याची विद्युत धनता जास्त त्याचं धातू गुणधर्म सगळ्यात जास्त, म्हणजे उत्तर आहे सोडियम. पुढचा प्रश्न आहे, यांच्यापैकी सर्वाधिक अधातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते? मूलद्रव्य दिलेत कार्बन 6 इलेक्ट्रॉन स्वरूपण 2,4, लिथियम 3 इलेक्ट्रॉन स्वरूपण 2,1, फ्लोअरिन 9 2,7, नायट्रोजन 7 2,5 आणि ऑक्सिजन 8 2,6. आता अधातू गुणधर्म म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती म्हणजेच विद्युत ऋणता. ओके. आता इलेक्ट्रॉन घेणार कोण, तर ज्याच्या बाह्यतम कवचामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन आहेत, 8पेक्षा कमी, कारण 8 म्हणजे अष्टक पूर्ण असतं. सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत, तर फ्लोअरिनचे आहेत 7. म्हणजे याला जर 1 इलेक्ट्रॉन मिळाला का त्याचा अष्टक पूर्ण होतंय. म्हणजे सगळ्यात जास्त विद्युत ऋणता कोणाची झाली, तर या फ्लोअरिनची झाली. आणि विद्युत ऋणता जास्त म्हणजे अधातू गुणधर्मसुद्धा सगळ्यात जास्त. म्हणून यापैकी फ्लोअरिन हा सर्वाधिक अधातू गुणधर्म असलेला मूलद्रव्य आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. त्यामधील पहिलं वर्णन त्याने दिले, सर्वात लहान आकारमानाचा अणू. सगळ्यात कमी आकारमान कोणत्या अणूचा आहे, हायड्रोजन हा सगळ्यात लहान अणू आहे आवर्त सारणीमधला. हायड्रोजन त्याचं संज्ञा आहे H2. सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू, अणुवस्तुमानसुद्धा हायड्रोजनचं सगळ्यात कमी आहे, त्याची संज्ञा आहे H2. तिसरा प्रश्न आहे सर्वाधिक विद्युत ऋण अणू. विद्युत ऋण कोण आहे सगळ्यात जास्त, विद्युत ऋणता ही फ्लोअरिनची सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे फ्लोअरिन आणि त्याची संज्ञा आहे F2. दुसरा प्रश्न आहे सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू. राजवायू त्याने विचारला, तो आहे हेलियम आणि त्याची संज्ञा आहे He. आणि शेवटचा प्रश्न सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू हा फ्लोअरिन आहे आणि त्याची संज्ञा आहे F2.